नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. सीतेने येऊन मुनिश्रेष्ठ वशिष्ठांचे चरण धरले आणि मनोवांछित आशीर्वाद प्राप्त केला. नंतर ती मुनींच्या पत्नी व गुरुपत्नी अरुंधतीला भेटली. त्यांच्या मनात जे प्रेम होते ते सांगणे कठीण. सीतेने सर्वांच्या चरणांना वेगवेगळे वंदन केले आणि आपल्याला मनोनुकूल असे आशीर्वाद प्राप्त केले. जेव्हा सुकुमार सीतेने आपल्या सासूंना पाहिले तेव्हा तिने घाबरून आपले डोळे बंद करून घेतले. आपल्या सासूंची वाईट दशा पाहून सीतेला असे वाटले जणू राजहंसी शिकाऱ्याच्या तावडीत सापडल्या आहेत. तिला वाटले की दुष्ट विधात्याने हे काय केले. सीतेला पाहून त्यांनाही फार वाईट वाटले. त्यांनी विचार केला की दैव जे काही सोसायला लावते ते सोसावेच लागते. मग जानकी मन आवरून आपल्या नीलकमलांसारख्या नेत्रांमध्ये पाणी आणून सर्व सासूंना जाऊन भेटली. त्यावेळी चहूकडे करुण रस पसरला. सीता सर्वांच्या पायी लागून अत्यंत प्रेमाने त्यांना भेटत होती आणि त्या सर्व सासवा स्नेहपूर्व मनाने आशीर्वाद देत होत्या की तुझे सौभाग्य अखंड राहो. सीता व सर्व राण्या स्नेहामुळे व्याकुळ झाल्या होत्या. मग ज्ञानी गुरूंनी सर्वांना बसण्यास सांगितले. नंतर मुनिवर्य वशिष्ठांनी जगाची गती माईक आहे असे म्हणून काही परमार्थिक गोष्टी सांगितल्या. मग वशिष्ठांनी राजा दशरथांनी स्वर्गलोकी प्रयाण केल्याचे सांगितले. ते ऐकून श्रीराम हाय बाबा असे म्हणून अत्यंत शोकाकुल झाले. आपल्यावरील प्रेमामुळे त्यांना मरण आले या विचाराने श्रीरामचंद्र अत्यंत व्याकुळ झाले. ती वज्रासारखी कठोर व कटुवाणी ऐकून लक्ष्मण, सीता व सर्व राण्या विलाप करू लागल्या. सारा समाज शोकाने व्याकुळ झाला, जणू राजा नुकताच गेला असावा. नंतर वशिष्ठांनी श्रीरामांना समजावले. तेव्हा त्यांनी व सर्व समाजाने श्रेष्ठ नदी मंदाकिनीत जाऊन स्नान केले. त्या दिवशी श्रीरामचंद्रांनी निर्जल व्रत केले. वशिष्ठ मुनींनी सांगितले तरीही त्यांनी पाणीही ग्रहण केले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर श्री रघुनाथांना वशिष्ठांनी जी जी सांगितलेली ती सर्व धार्मिक कार्ये प्रभूंनी श्रद्धेने व भक्तीने पूर्ण केली. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे पित्याची क्रिया कर्मे करून पापरूप अंधकार नष्ट करणारे सूर्यरूप श्री रामचंद्र शुद्ध झाले. ज्यांचे मन नाम पापरूपी कापसाला लगेच जाळून टाकणारा अग्नी आहे आणि ज्यांचे स्मरण हे सर्व मांगल्याचे मूळ आहे, ते नित्य शुद्ध बुद्ध भगवान श्रीराम शुद्ध झाले. साधूंच्या मते त्यांनी शुद्ध होणे म्हणजे तीर्थाचे आवाहन केल्याने गंगा शुद्ध होण्यासारखे आहे. शुद्ध होऊन 2 दिवस उलटल्यावर श्रीराम प्रेमाने गुरुजींना म्हणाले, हे नाथ, सर्वजणांना दुःख सोसावे लागत आहे. कंद, मुळे, फळे व जल यांचाच आहार आहे. शत्रुघ्नासह भरत, मंत्री व सर्व मातांना येथे पाहताना मला एक एक क्षण युगासारखा वाटत आहे. म्हणून तुम्ही सर्वांबरोबर अयोध्येला परत जा. तुम्ही येथे आहात व राजे स्वर्गात आहेत, त्यामुळे अयोध्या ओसाड झाली आहे. मी जास्त बोललो हे माझे धारिष्ट्य आहे. हे गुरुवर्य, जे योग्य असेल तेच आपण करा. वशिष्ठ म्हणाले, हे राम, तुम्ही धर्माचे सेतू व दयेचे धाम आहात. मग असे का सांगणार नाही. या दुःखी दिनांना 2 दिवस तुमचे दर्शन घेऊन त्यांनी शांती लाभू दे. श्रीरामांचे बोलणे ऐकून सर्व लोक घाबरले. समुद्रामध्ये जहाज हेलकावू लागते त्याप्रमाणे. नंतर जेव्हा त्यांनी वशिष्ठांचे कल्याणमूलक बोलणे ऐकले तेव्हा त्या जहाजाला जणू अनुकूल वारे मिळाले. सर्व लोक जिच्या दर्शनाने पापांच्या राशी नाहीशा होतात अशा पवित्र पयस्विनी नदीत त्रिकाल स्नान करीत होते आणि मंगलमूर्ती श्री रामचंद्रांना दंडवत घालून प्रणाम करून त्यांना डोळे भरून पाहत होते. सर्वजण श्रीरामांचं कामदगिरी पर्वत व वन पाहण्यास जात. तिथे सर्व सुखे होती व सर्व दुःखांचा अभाव होता. झरे अमृतासारखे गोड पाणी घेऊन वाहत होते आणि शीतल मंद सुगंधित हवा आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक अशा त्रितापांचे हरण करीत होते. तेथे असंख्य जातीचे वृक्ष, वेली व गवत होते आणि अनेक प्रकारची फळे, फुले, पाने होती. सुंदर शिळा होत्या. वृक्षांची सुखद सावली होती. त्या वनाची शोभा कोण वर्णन करू शकेल. तलावांमधून कमळे उमललेली होती. पाण्यात राहणारे पक्षी क्रूजन करीत होते, भ्रमर गुंजारव करत होते आणि अनेक रंगांचे पक्षी आणि पशु परस्पर वैरभाव सोडून वनात विहार करीत होते.
कोल, किरात, भिल्ल इत्यादी वनवासी लोक सुंदर द्रोण बनवून त्यातून अमृतासारखे स्वादिष्ट मध भरभरून आणत होते आणि कंदमुळे, फळे आणि अंकुर यांचे ढीग आणत होते. मग सर्वांना विनवणी व प्रणाम करून त्या वस्तूंचे निरनिराळे स्वाद, प्रकार, गुण व नावे सांगून देत होते. लोक त्याचे पुष्कळ मूल्य देत, परंतु ते घेत नसत, परत करीत व श्रीरामांची शपथ घालीत. प्रेममग्न होऊन ते कोमलवाणीने म्हणत, साधू लोक प्रेम ओळखून त्यांचा मान राखतात. तुम्ही तर पुण्यात्मे, आम्ही हलके निषाद आहोत. श्रीरामांच्या कृपेमुळे आम्हाला तुमचे दर्शन घडले. ज्याप्रमाणे मरुभूमीमध्ये गंगेचे दर्शन होणे दुर्लभ आहे, त्याप्रमाणे आम्हा लोकांना तुमचे दर्शन दुर्लभ आहे. पहा, श्रीरामांनी निषादावर कशी कृपा केली आहे. जसा राजा असतो, त्यांचा परिवार व प्रजा यांनीही तसेच असले पाहिजे, असे मनात समजून संकोच सोडून आणि आमचे प्रेम पाहून कृपा करा आणि आम्हाला कृतार्थ करण्यासाठी ही फळे, तृण व अंकुर घ्या. आजच्यासाठी धन्यवाद.